नमस्कार मित्रांनो, मी विशाल पारधी आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरी एच मराठीमध्ये. तर आपण 1000 प्रश्नांची सिरीज सुरू केली होती आणि त्याचे 2 पार्ट बघितले होते. आज मी तिसरा पार्ट घेऊन आलो आहे आणि या पार्टमध्ये पण आपण जे आहेत मजेशीर क्वेश्चन्स बघणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असणार आहेत. तर या पार्टमधल्या पहिल्या प्रश्नाकडे मी वळत आहे. तर आजचा पहिला प्रश्न बघू आपण काय म्हणत आहे. तर काय म्हटलं आहे, जर वर्गमुळात 4096 बरोबर 64 असेल तर आपल्याला संख्या दिल्या आहेत आणि त्याचं आपल्याला मूल्य विचारलं आहे. ठीक आहे, ओके. तर इथं एक गोष्ट दिली आहे मित्रांनो, बघा याची व्हॅल्यू दिली आहे ही, बरोबर आहे. म्हणजेच आणि त्याच संख्या रिपीट झाल्यात वर्गमुळातच, फक्त पॉईंट दिलं आहे त्यांना अधामधात. तर बघा याची पण किंमत किती असेल 64, याची पण किंमत किती असेल 64, याची पण 64 आणि इकडे पण काय असेल, याची पण किंमत असेल 64. आता फक्त जो खेळ जो आहे हा फक्त पॉईंटचा आहे आणि ज्यांना पॉईंटचा खेळ समजला त्यांना हा प्रश्न समजला. ठीक आहे. आता बघा इथं बघा पॉईंट नंतर किती संख्या आहेत, पॉईंट नंतर 2 संख्या आहेत आणि पॉईंट नंतर जर 2 संख्या असतील वर्गमुळात, तर वर्गमुळाचे ज्यावेळेस ते बाहेर येतात त्यावेळेस ते अर्धे होतात. म्हणजे पॉईंट नंतर किती संख्या होतील, आता 1. म्हणजेच काय होईल, पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे 1 नंतर हा आहे जो 4 याच्यानंतर पॉईंट लागेल, म्हणजे किती येईल 6.4, बरोबर आहे. त्याच्यानंतर इथं बघा पॉईंट नंतर 4 संख्या, तर 4चे अर्धे किती होतात 2, बरोबर. म्हणजेच पॉईंट नंतर किती येईल 2 संख्या, म्हणजेच किती येईल 0.64, बरोबर आहे. त्याच्यानंतर इकडे बघितलं आपण पॉईंट नंतर किती आहेत 6 संख्या, म्हणजेच ज्यावेळेस बाहेर येईल तर पॉईंट नंतर किती होईल 3 संख्या, म्हणजे 0.064, बरोबर आहे. आणि त्यानंतर इथं बघितलं पॉईंट नंतर किती आहेत 8 संख्या, बरोबर आहे. म्हणजेच ज्यावेळेस वर्गमुळातून बाहेर येतील त्यावेळेस हे किती राहतील 4, बरोबर आहे. म्हणजे हे किती येतील 0.0064. आता ह्या सगळ्या आपल्याला व्हॅल्यू मिळाल्या आहेत. आता फक्त काय करायचं आहे, यांची आपल्याला बेरीज करायची आहे. काय करायची आहे, फक्त बेरीज. हे किती झाले 4, यांची बेरीज किती येईल 10, 10च्या 0 हातचाला 1, 10 आणि 1 11चा 1, हातचाला 1, पुन्हा 10 आणि 1 11चा 1, पॉईंटच्या खाली पॉईंट, हातचा 1, 6 आणि 1 7. म्हणजे ह्या सगळ्यांची जी आन्सर येईल ते किती येईल 7.1104. याचं काय येईल उत्तर येईल. ठीक आहे. तर असे जे बेसिक कॉन्सेप्ट जर माहीत असतील आपल्याला तर असे प्रश्न काय होतात, इझी होतात. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे, 1/15 प्लस 1/35 प्लस 1/63 प्लस 1/99 प्लस 1/143 बरोबर किती. ठीक आहे. तर एवढा मोठा जर प्रश्न दिसत आहे तर घाबरायची काही गरज नाही आहे. ठीक आहे. जेवढा मोठा दिसत आहे तेवढा छोटा प्रश्न आहे, फक्त बेसिक कॉन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजे. आता बघा काय होत आहे, इथं जर बघितलं आपण तर याला जर तोडत आहे मी तर हा कसा तुटेल 3×5 = 15, याला तोडलं तर हा 5 × 7, 7×5 = 35, हा 7×9 = 63, हा 9×11 = 99 आणि इकडे जर याला तोडलं तर हा 11 × 13 होईल, बरोबर आहे. आणि इथं काय होतं बघा, प्रत्येकामध्ये जिथून हा संपला तिथून हा सुरुवात, जिथं हा संपला तिथून हा सुरू होत आहे आणि प्रत्येकामध्ये 2-2चा डिफरन्स आहे, कॉमन डिफरन्स आहे 2-2चा. अशा वेळेस काय करायचं, जो कॉमन डिफरन्स आहे त्याला बाहेर काढा. आता कॉमन डिफरन्स किती आहे प्रत्येकामध्ये 2-2चा, म्हणजे 1/2 बाहेर काढलं. चला ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, पहिली व्हॅल्यू म्हणजे 1/3 आणि शेवटची हे यांची मायनस करायची, म्हणजेच 1/13. बस आलं उत्तर. ठीक आहे. म्हणजेच किती येईल आता बघा 1/2 गुणिला बघा 13×1 = 13, 3×1 = 3, 13तून 3 गेले, उरलेत किती 10/13 गुणिला 3, 13 किती येईल 39. भाग तुटत आहे, इथं भाग तोडा, 5 मध्ये भाग तुटला, 5 × 2 = 10, म्हणजेच आन्सर किती येईल 5/39. हा झाला याचा फायनल आन्सर.
तर बघा एवढा मोठा क्वेश्चन दिसत आहे, पण वेळ कितीचं घेतलं आणि किती इझी आहे. जर बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला माहित असेल तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपण अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, फक्त कॉन्सेप्टची गोष्ट आहे. कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा आणि असे प्रश्न धडाधड उडवा. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे, हा घातांकाचा प्रश्न मित्रांनो. जर तुम्हाला घातांकाचे नियम माहीत असतील तर हा प्रश्न एकदम इझी आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, आता घातांकाचा नियम काय म्हणते ते लक्षात ठेवा. ए चा पॉवर जर -1 असेल तर याला आपण असं लिहू शकतो का 1/a. जर हा एवढूसा जर नियम तुम्हाला माहीत असेल तर असे प्रश्न तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आता इथं अगोदर इथपासून सुरुवात करू याला सॉल्व्ह करण्याची. बरोबर, तर याला आपण असं नाही लिहू शकत का 256 मायनस 1/4/3/2 लिहू शकतो. ह्या टर्मला जर असं लिहू शकतो तर हा मायनसचा टर्म आहे यालाही असं लिहू शकतो. लिहिलं, चला ठीक आहे. आता बघा हा जो 4 आहे हा काय 2चा वर्ग आहे. तर पुन्हा याला लिहू आपण असं. कसं लिहू याला 256 मायनस 1/2चा वर्ग गुणिला 3/2. ठीक आहे, म्हणजे 2ला 2 खतम झाले. म्हणजे आता इथं काय 2चा पॉवर 3 उरला. 2च्या पॉवर 3 म्हणजे काय झालं 2च्या पॉवर 3 म्हणजे 8. म्हणजे हा होईल 256 मायनस 1/8. बरोबर आहे, ओके. ठीक आहे, आता याला इकडे सॉल्व्ह करू. आता बघा हा 256 म्हणजे काय असते 2चा पॉवर 8. ठीक आहे, तर अगोदर इथं मायनस आहे यालाही आपण असं लिहून टाकू 1/256 च्या पॉवर 1/8. बरोबर आहे. आता 256 म्हणजे काय म्हटलं मी 2च्या पॉवर 8. ठीक आहे, तर त्याची व्हॅल्यू लिहून टाकू आता आपण. ठीक आहे, 1/2च्या पॉवर 8 गुणिला 1/8. तर 8ला 8 काय झाले कॅन्सल झाले. म्हणजे त्याची जी किंमत येईल किती येईल 1/2. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला, जर आपल्याला घातांकाचे नियम माहीत आहेत आणि ते व्यवस्थित वापरता येत आहेत तर अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे, ABC त्रिकोणामध्ये कोन B आणि C अनुक्रमे 45 डिग्री आणि 120 डिग्री आहेत. त्याच्यानंतर ए म्हणजे काय झाला कोन एच्या समोरची बाजू झाली कोणती ही वाली. 40 असल्यास A ते BC पर्यंत काढलेल्या लंबाची लांबी सांगा. चला ठीक आहे, आता इथं आपण अगोदर डायग्राम काढू. ठीक आहे, कारण की जोपर्यंत आपण डायग्राम काढणार नाही तोपर्यंत समजणार नाही आपल्याला. ठीक आहे, एक डायग्राम काढू आपण. ठीक आहे, हा त्रिकोण झाला. ह्या त्रिकोणाला काहीतरी नाव देऊ आपण. काय नाव आहे ABC. तर हा झाला A, हा झाला B आणि हा झाला C. ठीक आहे, आता काय केलं A ते BC पर्यंत एक लंब काढला. चला ठीक आहे, A ते BC पर्यंत एक लंब काढला. हा एक लंब काढत आहे मी इथं. ठीक आहे, आणि इकडून हा एक लंब वाढवत आहे इथं. ठीक आहे, ओके. ते याला नाव देऊन देऊ आपण. काय देऊ D. ठीक आहे, तर इथं हा काटकोन त्रिकोण बनत आहे. ठीक आहे, आता त्यांनी काय म्हटलंय की हा जो B आहे हा किती आहे 45 डिग्री आहे. आणि हा जो C आहे हा किती आहे 120 डिग्री आहे. तर त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज 180 असते. हा 20, 100, हा 45, तर हा किती असेल आता 15 डिग्री. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघा इथं. आता बघा हे एक सरळ लाईन आहे आणि हे सरळ लाईन असते 180 डिग्रीची. त्यामध्ये हा एक 120चा आहे. तर हा उरलेला किती असेल, हा उरलेला असेल 60 डिग्रीचा. बरोबर आहे, हा 60 डिग्रीचा आहे. हा तर 90चा आहे. तर हा उरलेला किती असेल, हा असेल 30 डिग्रीचा. बरोबर आहे, चला. म्हणजे हा 30, 60, 90 आणि 30, 60, 90च्या प्रमेय काय म्हणते 30, 60 आणि 90. याचा प्रमेय काय म्हणते की जर हे बाजू 1 असेल तर हे किती असेल √3 आणि हे असेल 2. यांच्या रेशो असं तुटते. ठीक आहे, म्हणजेच आता इथून आणखीन गोष्टी क्लिअर करून घेऊ. आपल्याला काय म्हटलंय एच्या समोरची बाजू दिली आहे किती आहे बघा हे 40. ठीक आहे, याला सध्या आपण x पकडू. हा जर 30च्या समोरची बाजू x आहे तर हे किती असेल √3x
आणि हे किती असेल 2x. गोष्ट समजली. म्हणजे हे जे 60च्या समोरची बाजू आहे हे किती आहे, वर्गमुळात 3x. आणि हेच तर हिची हाईट आहे आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. पण आपल्याला हा √3 सोडा, पण एक्स आपल्याला माहित आहे का नाही, आणि एक्सची व्हॅल्यू जोपर्यंत आपल्याला माहित होणार नाही तोपर्यंत ही जी आहे हाईट आपल्याला माहित होईल का नाही. तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू माहित करावी लागेल. आता बघा हा 30 60 90चा झाला. आता बघा हा 30 आणि हा 15, हा टोटल किती झाला, हा झाला 45 डिग्री. आता हा पूर्ण त्रिकोण जर बघितला तर हा 45 45 आणि 90चा प्रमाण इथं लागते. तर बघा 45 45 आणि 90, याच्या रेशो किती मध्ये तुटते, 1:1 आणि हा √2 मध्ये. म्हणजे जर याच्या समोरची बाजू हे किती आहे, पूर्ण इथपासून इथपर्यंत x + 40, तर ह्या 45च्या समोरची पण बाजू एवढीच पाहिजे, पण ते किती आहे, √3x. बरोबर. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू सारखी आहे असं म्हणावं लागेल, कारण की यांचा रेशो सारखा आहे. म्हणून काय होईल आता, म्हणून √3x हे कोणाच्या बरोबर होईल, x + 40च्या. आता हा जो आहे x हा इकडे येऊन जाईल, म्हणजे √3x - x बरोबर किती होईल, 40. तिथून कॉमन काय निघत आहे, x कॉमन निघत आहे. x जर कॉमन काढलं मी तर आतमध्ये किती उरत आहे, √3 - 1 हे कोणाच्या बरोबर होत आहे, 40च्या. आणि x ची किंमत निघली आता किती, 40/√3 - 1. आणि आपल्याला x ची तर किंमत पाहिजे होती ना ही. बरोबर आहे. आता ही किंमत फक्त इथं मांडली तर आपल्याला ही हाईट ऑटोमॅटिक काढता येईल. ठीक आहे. आता याच्या ठिकाणी मी ही किंमत मांडत आहे, म्हणजे √3x हा जो आहे हा √3 जस्ट तसा, आणि x ची किंमत किती आहे, 40/√3 - 1. आता अपॉन मध्ये जर अशी टर्म आली तर आपण काय करतो, ह्याच टर्मच्या प्लसनी वर खाली मल्टिप्लाय करतो, म्हणजे इंटू √3 + 1/√3 + 1. बरोबर आहे. याच्याने काय होईल, हे बघा a + b a - b हे टर्म बनली. ठीक आहे. चला हे टर्म बनली, तर आता काय करू, 40. आता बघा ह्या √3 नी याला मल्टिप्लाय केलं तर काय होईल, √3 गुणिला √3 तर हा बनेल 3, प्लस हा √3 गुणिला 1 म्हणजे किती होईल, √3 अपॉन हा काय होईल. आता बघा हा a² - b² आपल्याला माहित आहे, हा काय होते, a + b आणि a - b होते. तर आपल्याला आता ही गोष्ट दिली आहे, इथून इकडे रिव्हर्स जायचे आहे. तर बघा 3 जो आहे वर्गमुळात याचा वर्ग किती होईल, 3 आणि 1चा वर्ग 1 मायनस मध्ये, म्हणजे 3 मधून 1 गेली, उरलेत किती, 2, म्हणजे 40 वर्गमुळात 3 मायनस किती आहे, प्लस आहे, +3. ठीक आहे, भागीला 2. ठीक आहे. तर हे इथं भाग तुटला कितीचा, 20चा. म्हणजे फायनल आन्सर जो येईल तो किती येईल, 20 वर्गमुळात 3 + 3. हा काय राहील, याचा फायनल आन्सर राहील. आता हा आन्सर कुठे आहे बघा, ऑप्शन नंबर ए मध्ये. ठीक आहे. प्लस मायनस समोर मागं होऊ शकतात, पण फायनल आन्सर 20 √3 + 3 हा याचा काय राहील, फायनल आन्सर राहील. तर जर बेसिक गोष्टी माहीत असतील तर असे उदाहरणं आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. आता याच्यासाठी वेळ लागला, कारण की मला तुम्हाला सगळं सांगायचं होतं, याचा रेशो किती येते, कोणते त्रिकोण असतात, त्यांचे रेशो काय आहे, त्याच्यामुळे एवढं सगळं वेळ लागलं. जर परीक्षेत आपण असे प्रश्न सॉल्व्ह केले तर खूप झाला, अर्ध्या मिनिटात असे प्रश्न सॉल्व्ह होतात, त्याच्यापेक्षाही कमी. ठीक आहे. म्हणून अगोदर आपल्याला बेसिक माहीत करून घेणे गरजेचं असते. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे, गोलाकार मैदानाभोवती गोलाकार रस्ता आहे, त्यानुसार त्या रस्त्याच्या बाह्य वर्तुळाच्या परिघ आणि त्या रस्त्याच्या अंतर्गत वर्तुळातील फरक किती आहे, 66 मीटर असेल तर रस्त्याची रुंदी किती असेल. चला ठीक आहे. पुन्हा आपण एक सर्कल काढू. ठीक आहे. हा एक सर्कल आणि याच्या बाहेर एक सर्कल आहे. ठीक आहे. 2 सर्कल काढले आपण आणि ह्या दोघांच्या परिघामधील अंतर दिलं आणि आपल्याला काय विचारलं, रस्त्याची काय रुंदी विचारली. रुंदी म्हणजे ही गोष्ट आपल्याला विचारली. तर ही जर गोष्ट आपल्याला काढायची आहे तर आपल्याला काय करावं लागेल, काय
आपल्याला करावं काय लागेल, हा जर याचा सेंटर पकडला इथपासून इथपर्यंत हे एक त्रिज्या झाली, याला छोटा आर पकडलं, इथपासून इथपर्यंत हे एक मोठी त्रिज्या झाली, त्याला एक मोठा आर पकडलं. तर हे जर मोठ्या त्रिज्येतून हे जर छोटी त्रिज्या मी मायनस करत आहे तर मला हे उरलेली गोष्ट भेटेल. बरोबर आहे. आता हे बाहेरची गोष्ट आणि आतमधली गोष्ट दोन गोष्टी दिल्या आहेत आणि ह्या दोन गोष्टी कोणत्या, परिघामधला अंतर दिलं आपल्याला. आता परिघ का असते, परिघ असते 2 पाय आर. बरोबर आहे. आता फरक दिलाय दोन्ही परिघामधला किती, 66. आता मोठा परिघ किती असेल, 2 पाय आर मोठावाला, आणि छोटा काय असेल 2 पाय छोटा आर. इथून कॉमन काय निघत आहे, 2 पाय कॉमन निघत आहेत, म्हणजे 66 बरोबर 2. याची व्हॅल्यू डायरेक्ट लिहून टाकू आपण, 22/7 ब्रॅकेटमध्ये किती जातील, आर मायनस आर. आणि आपल्याला हेच तर गोष्ट पाहिजे आहे ना आता, आर मायनस आर. बरोबर आहे. तर इकडे जर भाग तोडलं तर किती मध्ये तुटत आहे, 33 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा भाग तुटत आहे कितीमध्ये, 11 मध्ये. बघा 11 2 22, 11 3 33, म्हणजेच आर मायनस आर हा किती येत आहे, 7 3 21 अपॉन किती येईल 2, म्हणजेच किती येईल 10.5 काय सेंटीमीटर. ठीक आहे. सेंटीमीटर आहे की मीटर आहे, मीटर आहे. ठीक आहे. तर मीटर. ठीक आहे. ओके. तर 10.5 मीटर काय असेल, त्या रस्त्याची रुंदी असेल. ठीक आहे. चला, तर म्हणजे बेसिक गोष्टी माहीत आहेत आणि कॉन्सेप्ट क्लिअर आहे, तर अशा गोष्टी आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. प्रश्न अशी येतात किंवा कधी कधी रिंगचे येते, जसे आपल्याला विचारते प्रश्नात की एक सोन्याची रिंग आहे, त्याची आतमध्ये म्हणजे जो आहे परिघ एवढा आहे, बाहेरचा परिघ एवढा आहे, किंवा दोन्ही परिघामधील अंतर दिलं असते, तर आपल्याला त्या जे सोन्याची रिंग आहे त्याच्या आपल्याला थिकनेस विचारते, रुंदी विचारते. तर सेम प्रश्न असतं. ठीक आहे. प्रश्नाचं फक्त पॅटर्न चेंज होते, प्रश्न असाच राहते. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणते, 10च्या पहिल्या 10 गुणाकारांची सरासरी 55 आहे. जर प्रत्येक संख्येला 2 ने भागले आणि 3 ने गुणले तर नवीन सरासरी किती असेल. चला ठीक आहे. जे इफेक्ट सरासरीवर होते तोच इफेक्ट प्रत्येक संख्येवर होते. गोष्ट ही तर आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर आपण काय करू, त्याच्या सरासरीवर इफेक्ट टाकू. सरासरी किती आहे, 55. ही संख्या पकडू, म्हणजे इथे लिहिलं मी 55. तर हिला कितीने भागायचं आहे, 2 ने. ओके. आणि गुणाचे किती आहे नंतर, 3 ने. चला ठीक आहे. ह्या दोन्ही गोष्टी केल्या आपण. आता काय होत आहे ते बघू आपण. इथं जर भाग तोडलं मी, कितीमध्ये भाग तुटत आहे, 1.5 ने. आता तुम्ही म्हणाल सर गुणाकार करायचं का, नाही. मी म्हटलं नाही करायचं. मग कसं करायचं सर, तर बघा काय करू आपण, 55 गुणिला 1 म्हणजे 55 लिहिलं, 0.5 म्हणजे काय करावं लागेल, नंतर 0.5 म्हणजे याचे अर्धे ॲड करावं लागेल याच्यामध्ये. त्याचे अर्धे किती होतील, 27 × 54 आणि ते अर्धे म्हणजे 27.5. याच्यात ॲड केले, यांची बेरीज केली तर किती येईल, यांची बेरीज इकडे 5 आले पॉईंटमध्ये, नंतर 7 5 12चे 2, हातचा आला 1, 7 आणि 1 8, म्हणजे किती होईल, जे नवीन सरासरी येईल ती किती येईल, 82.5. ठीक आहे. तर अशा प्रकारे अशी उदाहरणं सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणते, संख्या 25% कमी केल्यास 225 मिळते, तर ते किती टक्के वाढवायचे जेणेकरून ते किती होईल, 375 होईल. चला ठीक आहे. आता याचा अर्थ काय झाला, का आपण 25% कमी करत आहोत, म्हणजे ती त्या ओरिजिनल संख्येच्या 75% आहे असं झालं. म्हणजे 225 हे किती आहे, त्या संख्येच्या 75% आहे. तर आपल्याला विचारलं आहे 375 हे त्या संख्येच्या किती टक्के वाढवून भेटेल. आता सध्या ही त्या संख्येच्या x% आहे असं विचार केला आपण. चला ठीक आहे, विचार तर करून टाकला. आता भाग कितीच्या तुटते ते बघू. 25 3 75, 25 9 225. त्याच्यानंतर इथं पुन्हा भाग तुटत आहे 3चा, पुन्हा इकडे 3चा भाग तोडला, 3 1 3, 3 2 6, उरला 1, 3 5 15. म्हणजे ही त्या संख्येच्या 125% आहे. बरोबर आहे. आता ओरिजिनल संख्या किती असते, 100%. इथून 100 मायनस करून टाकू, म्हणजेच किती भेटेल, 25%. म्हणजे आपल्याला त्या संख्येत किती वाढ करावं लागेल, तर 25% वाढ करावी लागेल. नंतर आपल्याला ती किती भेटेल, 375 होईल. किती, 25% वाढ. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, एका घनाच्या बाजूत 50% वाढ करण्यात आली आहे.
त्यानुसार त्याचे एकूण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ म्हटलंय किती टक्के वाढेल. आता बघा, ज्यावेळेस घन म्हटलंय किंवा घनफळ म्हटलंय तिथं 3 बाजूंचा विचार करतो आपण. क्षेत्रफळ म्हटलं की 2 बाजूंचा विचार करतो. इथं क्षेत्रफळ म्हटलंय तिथं ती जी बाजू आहे 2 वेळेस वाढेल. चला ठीक आहे, किती वेळेस वाढली? 50. तर आपल्याला 2 पद्धतीने याला सॉल्व्ह करू शकतो. आता बघा, एक फॉर्म्युला माहित असेल तुम्हाला, a + b + ab अपॉन 100. ठीक आहे. तर बघा, पहिले किती टक्क्यांनी वाढली? 50. म्हणून इथं 50, त्याच्या अगोदर 50 टक्क्यांनी वाढली. ठीक आहे. प्लस किती येईल? 50 गुणिला 50 भागिला 100. ठीक आहे. ते झाले तुमचे 100. प्लस इकडे 2 शून्य खतम, 5 गुणिला 5 25, म्हणजे यांची बेरीज केली तर किती होईल? 125. म्हणजे ते एकंदरीत जो क्षेत्रफळ आहे तो किती टक्क्यांनी वाढेल? 125 टक्क्यांनी वाढेल. बरोबर. ही एक पद्धत झाली. आणि दुसरी पद्धत आपण सक्सेसिव्ह केसने जाऊ शकतो. सक्सेसिव्ह केस कशी? बघा, 50% म्हणजे किती असतात? 1/2 असतात. ठीक आहे, 1/2 असतात. म्हणजे अगोदर 2 होती ते 1 वाढून 3 झाली. नंतर 2दा रिपीट होते ना क्षेत्रफळ म्हटल्यावर, पुन्हा 2 होती ते 1 वाढून 3 झाली. म्हणजे 2 दुणे 4 होती ते 9 झाली. आता हे वाढली किती? बघा, 5 वाढली कितीवर? 4 वर. तर 100 वर किती? तर इथं भाग तुटन किती मध्ये? 25 मध्ये. आणि 25 5 किती होईल? 125. म्हणजे किती वाढ झाली? 125% वाढ झाली. तर आपण या पद्धतीनेही जाऊ शकतो, या पद्धतीने जाऊ शकतो. जे पद्धत तुम्हाला इझी वाटते ते पद्धत आपण वापरायची. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. काय म्हणते? सायकलच्या चाकाची त्रिज्या 70 सेंटीमीटर आहे. 10 चक्कर पूर्ण करताना ते किती अंतर कापेल? चला ठीक आहे. पहिले एका अंतरात ते किती जाते ते काढून घेऊ आपण. ठीक आहे. एका अंतरात, तर हा सपोज त्या सायकलचा चाक आहे. ठीक आहे. चला ठीक आहे, चाक आहे आणि एका पॉइंट पासून आपण सुरुवात केली, ह्या पॉइंट पासून. आता ते सायकल असं या पॉइंट पासून सुरुवात करून असं गोल 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 फिरेल आणि पुन्हा ह्या पॉइंटवर येईल, त्यावेळेस ते एक चक्कर पूर्ण करेल. बरोबर आहे. आता हा जो बाहेरचा भाग आहे हा त्या चाकाचा काय आहे? हा त्या चाकाचा काय? परिघ आहे. बरोबर आहे. म्हणजे एका चक्करमध्ये ते आपल्या परिघ एवढा अंतर जाते, असा अर्थ झाला त्या गोष्टीचा. ठीक आहे. ओके. आता हा परिघ म्हणजे किती? 2 πr, म्हणजे एक चक्कर बरोबर किती झाले आता? 2 πr. बरोबर आहे. तर एक चक्कर म्हणजे किती झाले? 2 πr. म्हणजे 2 गुणिला किती होईल? 22/7 गुणिला किती होईल? 70. रेडियस दिली आपल्याला. ठीक आहे. तिथं भाग तुटला किती मध्ये? 10 मध्ये. 2 गुणिला 22 44 गुणिला 10 440. कशामध्ये? सेंटीमीटर. म्हणजे एका चक्कर मध्ये ते 440 सेंटीमीटर चालली. आपल्याला किती विचारलाय? आपल्याला विचारलाय 10 चक्कर. तर एका चक्कर मध्ये 440 म्हणून 10 चक्कर मध्ये किती? ठीक आहे. तर किती म्हटलं म्हणून काय होईल? 10 गुणिला 440 म्हणजे किती होईल? 4400 सेंटीमीटर. ठीक आहे. तर आता 4400 ऑप्शन मध्ये आहे का? नाही आहे. ऑप्शन मध्ये कशात आहे? मीटर मध्ये. ठीक आहे. तर मीटर मध्ये आहे, त्याला मीटर मध्ये कन्वर्ट करून टाकू आपण. आता 1 मीटर म्हणजे काय असते? 1 मीटर म्हणजे असते 100 सेंटीमीटर. बरोबर आहे. एक मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. म्हणून काय करावं लागेल? याला डिवाइड बाय 100. तर 2 शून्य खतम झाले इथून. म्हणजे किती येईल? हा 44 मीटर. म्हणजेच 10 चक्कर मध्ये ते जी सायकल आहे ते किती अंतर कापेल? तर 44 मीटर अंतर कापेल. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू. 4 वर्षापूर्वी रुक्मिणी आणि बिनू यांचे वयाचे गुणोत्तर 2,03,000 होते आणि आजपासून 4 वर्षानंतर हे गुणोत्तर 5,07,000 होईल. तर बिनूचे सध्याचे वय किती असेल? चला ठीक आहे. एक आहे रुक्मिणी आणि दुसरी आहे बिनू. ठीक आहे. 4 वर्षापूर्वी
यांच्याचे वयाचे जे गुणोत्तर होते हे किती होते, 2:3 होते. चला ठीक आहे. आणि 4 वर्षानंतर हेच रेशो किती होणार आहेत, 5:7 होणार आहेत. चला ठीक आहे, ठीक आहे, मान्य केलं. आता आपल्याला अगोदर एक्स ची व्हॅल्यू काढायची. तर अशा वेळेस काय करायचं, एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. तर ह्या दोन्ही जे वर्ष आहेत यांची पहिली बेरीज करून टाका. म्हणजे 4 आणि 4 किती झालेत, 8. गुणीला किती येईल आता बघा, यांच्यामधला जो अंतर आहे रेशो मधला हा किती आहे, 2चा, म्हणून गुणीला 2 अपॉन मध्ये यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि त्यांची वजाबाकी. म्हणजे 3×5 = 15 मायनस 7×2 = 14. म्हणजेच किती येईल हा, 16/1. म्हणजेच किती होईल, 16. आता ही जे 16 आहे हे काय, हे एक्स ची किंमत आहे. ठीक आहे. म्हणून आता आपल्याला काय करायचं, वय काढायचं कोणाचं, बिनूचं. म्हणून काय करू, ह्या 3 ला मल्टिप्लाय करू कितीने, 16 ने. म्हणजे 16 × 3 = 48. आता हे वय कधीच आहे, 4 वर्षापूर्वीच आहे. आता आपल्याला आजचं वय काढायचं आहे तर काय करावं लागेल, +4 करावं लागेल. म्हणून इथून +4 म्हणजे किती होईल, 52 वर्ष. म्हणजेच बिनूचे जे आजचे वय आहे हे किती आहे, 52 वर्ष आहे. जर इकडे रुक्मिणीचे विचारले असते तर 2 गुणीला काय केलं असतं आपण, 16. म्हणजे 16×2 किती झाले असते, 32. आणि आजचे वय काढायचं आहे +4 म्हणजे किती झाले असते, 36. ठीक आहे. तर इथून आपण रुक्मिणीचे वय काढले आणि बिनूचे पण वय काढले. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे, जर मुलाच्या वयाचे दुप्पट वडिलांच्या वयाची बेरीज केली तर ते 70 होते. चला ठीक आहे. म्हणजेच आता मुलाचे आणि त्याचे वडील आणि तो मुलगा, ठीक आहे, याचे वडिलांचे वय एक्स पकडले, याचे पकडले वाय. ठीक आहे. तर काय होत आहे, मुलाच्या वयाचे दुप्पट आणि वडिलांचे वय ऍड केले म्हणजे x + 2y. तर हा किती भेटत आहे, बेरीज 70. चला ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय, जर वडिलांच्या वयाची दुप्पट मुलाच्या वयाची बेरीज 95 असेल म्हणजे हे 2x आणि हा y, हे बेरीज किती येत आहे, 95 असेल तर वडील आणि मुलाचे वय किती असेल. चला ठीक आहे, त्यांची बेरीज करून टाकू आपण. किती येईल, हे 3x प्लस हा होईल 2 आणि 1 3y आणि हा किती होईल आता 165 होईल. चला ठीक आहे. इथून भाग तुटत आहे, भाग तोडून घ्या. बघा इथं 3 ला 3 खतम, इकडे 3 खतम, इथं 3 चा भाग तुटत आहे. 3×5 = 15 उरला 1, 3×5 = 15 बरोबर. म्हणजे x + y किती आलेत 55. म्हणजेच मुलगा आणि वडील ह्या दोघांचे वय जे मिळून यांची वयाची बेरीज किती येते 55. आता जिथं वयाची बेरीज 55 येते तो बरोबर उत्तर आहे. बाकी एक्स आणि वायची सेपरेट व्हॅल्यू काढायची गरज आहे का नाही. तर बघा इथे यांची जर बेरीज केली ते झाले 30 आणि 10 40. तर हा आता आन्सर नाही आहे. इथं हे किती येते 50 आणि 5 55 इथे येत आहे. इथं बघितलं हे 40 आणि ते 6 46 हाही नाही येत आहे. त्याच्यानंतर इथं बघितलं हे 40 आणि ते 8 48 इथेही नाही येत आहे. म्हणजे बेरीज 55 एकाच ठिकाणी येत आहे ऑप्शन नंबर बी मध्ये. तर याचं उत्तर काय असेल ऑप्शन नंबर बी. बाकीचे कॅल्क्युलेशन करण्याची गरज आहे का नाही. बस हीच पद्धत फॉलो करायची आपल्याला परीक्षेत. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे द्रौपदी दुर्गापेक्षा जितकी लहान आहे तितकीच ती मालापेक्षा मोठी आहे. चला ठीक आहे. काय म्हणत आहे की द्रौपदी जे आहे जेवढी दुर्गापेक्षा लहान आहे म्हणजे दुर्गा हिच्यापेक्षा मोठी असेल तेवढीच ती मालापेक्षा मोठी आहे. ओके म्हणजे माला हिच्यापेक्षा लहान असेल. म्हणजेच अंतर सारखं आहे दोघांमध्ये. इकडे लहान असण्याचे तिकडे मोठे असण्याचे. म्हणजे हे जर 3 आहे तर हे किती असेल 2 आणि हे किती असेल 1. म्हणजे बघा ह्या दोघातलं अंतर इकडे 1नी लहान आहे, इकडे 1नी मोठी आहे. म्हणजे रेशो आपला बरोबर निघला. चला रेशो बरोबर निघला. आता पुढे सॉल्व करू आपण याला. त्यांनी काय म्हटलंय जर दुर्गा आणि माला यांच्या वयाची बेरीज 28 वर्षे असेल तर मग द्रौपदीचे वय किती असेल. चला दुर्गा आणि माला ह्या दोघांच्या रेशो जर ऍड केला तर हा येत आहे 4 आणि हा यांच्या वयाची बेरीज किती म्हणत आहे तो 28 वर्ष म्हणत आहे. चला ठीक आहे. म्हणजे एक रेशो किती मध्ये तुटला इथं 7 मध्ये 7 चौकी 28 होते. चला ठीक आहे. तर आपल्याला द्रौपदीचे वय काढायचे. इथं रेशो किती आहे 2
म्हणजे द्रौपदी हिचे वय काढायचे तर किती करावं लागेल 2 गुणिला 1 रेशो कितीच्या बरोबर आहे 7च्या म्हणजे 7 दोन्ही किती 14. तिचे जे वय आहे हे किती येईल 14 वर्षे. ठीक आहे किती 14 वर्षे. जर आपल्याला दुर्गाचं वय विचारलं तर किती येईल 21 वर्ष आणि मालाचं वय किती येईल 7 वर्ष. ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे रुक्मिणीचे सध्याचे वय तिच्या लग्नाच्या वेळी तिच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजे ज्यावेळेस तिचं लग्न झालं आणि आता ह्यावेळेस जर म्हणजे मॅरेज आणि प्रेझेंट ठीक आहे जर त्यावेळेस लग्नाच्या वेळेस तिचं वय 1 असेल तर आता तिचे दुप्पट आहे वय त्यावेळेसच्या म्हणजे आता किती आहे 2. ठीक आहे आणि जर तिचे 24 वर्षापूर्वी लग्न झालं असेल म्हणजे आतापासून 24 वर्षापूर्वी म्हणजे आता आणि लग्नाच्या वेळेस यांच्यामध्ये गॅप कितीचा आहे 24 वर्षाचा. आणि इथं गॅप जर बघितलं तर इथं किती आहे 1 म्हणजे हा 1 बरोबर त्या लग्नाच्या गॅपच्या बरोबर 24 वर्षाच्या बरोबर. चला ठीक आहे म्हणजे 1:24च्या बरोबर झाला तर हा 2 गुणिला 24 केलं तर आता सध्याचे तिचे वय भेटेल किती 24 दुने 48. ठीक आहे तर तिचा मुलगा आकाश याचे सध्याचे वय किती जो रुक्मिणीच्या सध्याच्या वयाच्या 1/4 आहे. म्हणजे आता आपल्याला आकाशचे वय काढायचे आहे जो काय आहे रुक्मिणीचे जे सध्याचे वय आहे याचा किती आहे 1/4 आहे. तिथं किती भाग तुटत आहे 12 चौके 48 म्हणजे त्याचे सध्याचे जे वय आहे ते किती आहे 12 वर्षे आहे. ठीक आहे एवढा सोपे प्रश्न आहे जर कॉन्सेप्ट माहीत असेल तर. ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणते जर कॅलेंडरमधील कोणत्याही महिन्याची 24 तारीख गुरुवारी येते कोणती 24 तारीख गुरुवारी येत आहे तर त्याच महिन्याच्या 13 तारखेला कोणता दिवस येतो. ठीक आहे 24 तारीख येत आहे गुरुवारी. ठीक आहे तर आपल्याला विचारलं आहे 13 तारीख तर इथून 13 मायनस केला मिळतात किती 11. चला ठीक आहे तर 11 एक आठवडा असते 7 दिवसांचा म्हणजे 11/7 केला तर 7 1 7 आणि एक्स्ट्राचे दिवस किती उरत आहेत 4. म्हणजे गुरुवारपासून मागं यावं लागेल कारण की 13 मागची तारीख आहे तर गुरुवारपासून किती 4 दिवस मागे येऊ आपण 1 2 3 आणि 4. तर याच्या अगोदर येईल बुधवार त्याच्या अगोदर काय येईल मंगळवार त्याच्या अगोदर काय येईल सोमवार आणि त्याच्या अगोदर काय येईल रविवार. म्हणजेच जे तारीख होती 13 त्या दिवशी कोणता वार होता तर रविवार होता. कोणता वार होता रविवार. ऑप्शन नंबर बी याचा बरोबर उत्तर असेल. ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे जर 4 पुरुष किंवा बघा इथं किंवा आहे हा खूप महत्वाचा आहे. ठीक आहे 7 मुले 60 दिवसात एक काम करू शकतात तर 8 पुरुष आणि आता बघा इथं आणि आला 7 मुले एकच काम किती दिवसात पूर्ण करू शकतील. चला ठीक आहे आता या किंवाचा जो आहे याचा अर्थ काय एकतर ते 4 पुरुष तो काम करतील किंवा 7 मुले दोन्ही मिळून नाही करणार आहेत ते हे करतील नाही तर हे करतील. ठीक आहे तिथून यांची इफिशियन्सी काढून घेऊ आपण. काय म्हणतात 4 माणसं हे कोणाच्या बरोबर काम करतात 7 बॉईजच्या बरोबर म्हणजे मॅन अपॉन बॉईज बरोबर रेशो किती येईल 7:4 बरोबर आहे. म्हणजे एक माणूस एका दिवसात 7 काम करते तर एक मुलगा एका दिवसात 4 काम करते याचा अर्थ असा झाला. चला ठीक आहे आता 2 पैकी कोणतंही एक इक्वेशन उचलू आपण. ते एक इक्वेशन उचललं जाय मी 4 माणसे एक काम 60 दिवसात करतात तर हाच काम म्हणून इज इक्वल टू किती 8 माणसे आणि म्हणून प्लस किती आहेत 7 मुलं किती दिवसात करतील माहित नाही सध्या म्हटले x दिवसात करतील. ठीक आहे तर बघा हे एमच्या ठिकाणी आपण हा 7 ठेवू आणि ह्या बीच्या ठिकाणी आपण काय ठेवू 4 ठेवू. ठीक आहे तर बघा 7 गुणिला 4 7 किती होतील 28 गुणिला 60 बरोबर हे किती होईल 7 × 2 56 प्लस 7 × 28 इंटू एक्स. ठीक आहे तर इथे लिहिलं मी किती होईल 28 गुणिला 60 बरोबर यांची जर बेरीज केली तर हे किती होतील 70 आणि ते 14 84 गुणिला किती एक्स. तिथं 12चा भाग तुटते 12 7 84 आणि त्याच्यानंतर इथं भाग तुटला 12 पंचे 7 आणि त्याच्यानंतर हा 7 1 7 7 28 आणि हा गुणाकाराचा चिन्ह म्हणजे एक्स बरोबर किती 20 दिवस 4 पंचे 20 बरोबर आहे.
तर 8 माणसं आणि 7 मुलं मिळून तोच काम किती दिवसात पूर्ण करतील, तर 20 दिवसात पूर्ण करतील. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. काय म्हणत आहे, पी क्यू आर आणि एस हे अनुक्रमे ए बी सी डी वर्गाच्या ए बी बी सी सी डी आणि डी ए या बाजूंचे मध्यबिंदू आहेत. ठीक आहे, मध्यबिंदू आहे. ए बी काय म्हणत आहे 9 सेंटीमीटर आहे. ए बी सी आणि डी ला केंद्र मानून एपी त्रिज्यासह चाप काढले. या 4 बाजूंनी बंद केलेल्या चौरसाच्या भागाचे क्षेत्रफळ काय. चला इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, चांगला क्वेश्चन आहे, समजून घ्या. हा एक चौरस आहे. ठीक आहे, त्याला नाव देऊन देऊ आपण ए बी सी आणि डी. चला ठीक आहे. आता काय म्हणते, या 4 बाजूंवर एक मध्यबिंदू काढला आपण. ठीक आहे, मध्यबिंदू काढला. इथं हा मध्यबिंदू 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 याचं नाव आहे पी क्यू आर आणि एस. बरोबर आहे. चला ठीक आहे. त्याचं अंतर काय म्हणते, ए पी त्रिज्येसह चाप काढले. म्हणजे ही एक त्रिज्या पकडली आपण इथपासून इथपर्यंत आणि असा एक चाप मारला. तर हा एक चाप तयार होईल असा, इकडे एक चाप तयार होईल असा, इकडे एक चाप तयार होईल असा आणि इकडे एक चाप तयार होईल असा. तर ह्या चापांनी बंद केलेल्या, चापांनी काय म्हणत आहे, बंद केलेल्या. आता बंद केलेल्या म्हणजे हा अंदरचा भाग, त्याचे क्षेत्रफळ काढा असं तो म्हणत आहे. तर आता बघा, हे चाप मारला तर हा एक 1/4 भाग एका वर्तुळाचा बनत आहे. ते 4 एकत्र केले तर एक वर्तुळ तयार होईल, 4 भाग. आता आपण काय करू, ह्या चौरसाच्या क्षेत्रफळातून हा एक वर्तुळाचा क्षेत्रफळ मायनस करू. म्हणजे हा उरलेल्या भागाचे आपल्याला काय मिळेल, क्षेत्रफळ भेटेल. बरोबर आहे. आता ह्या चौरसाचे क्षेत्रफळ किती येईल, बाजूचा वर्ग म्हणजेच 9चा वर्ग मायनस हा जो सर्कल आहे त्याच्या क्षेत्रफळ किती होईल, 2 किती होईल, पाय आर स्क्वेअर. पायची व्हॅल्यू किती असते, 22/7 गुणिला. आता हे पूर्ण बाजू किती आहे, 9. हे त्याची मध्यबिंदू आहे तर अर्धी बाजू होईल म्हणजे किती येईल, 9/2 म्हणजेच 9/2 गुणिला 9/2 होईल असा. तिथं भाग तुटत आहे किती मध्ये, 11. आणि हे 9 गुणिला 9 म्हणजे किती येईल, 81. त्याचा जर गुणाकार करायचा आहे तर हा 9चा स्क्वेअर किती होईल, 81 मायनस. आता बघा, याला 11ने मल्टिप्लाय करायचं तर काय करायचं, ही एकक स्थानची संख्या पहिली लिहायची, नंतर दोन्ही संख्यांची बेरीज 8 आणि 1 9, नंतर उरलेली संख्या लिहून टाकायची जशी तशी. हा झाला 8ने मल्टिप्लिकेशन. अपॉन मध्ये किती येईल, 7 गुणिला 2, 7 2 14. बरोबर आहे. आता हा 81 मायनस किती येईल, इथं भाग तोडला तर 14 सकम 84, उरलेत किती, तर भाग तोडला तर 5 म्हणजे 51, म्हणजे 14 3 42. बरोबर आहे. 14 3 42 म्हणजे उरलेत किती आता 9, पुन्हा 14 सकम 84. ठीक आहे. जिथं भाग झाला तोडून झाला. आता इकडे समोर वाढायची गरज नाही, पॉईंट नंतर एक जरी संख्या घेतली तरी आपल्याला जवळपासचा आन्सर भेटून जाईल. ठीक आहे. ओके, त्याची वजाबाकी करून टाकू आपण. किती आहे, 81.0 मायनस 63.6. इथं किती येईल, 4 पॉईंट, हातचा 1 परत म्हणजे 11तून हे गेले 4, उरले 7, हातचा 1 परत, 8तून 7 गेले, उरला 1 म्हणजे किती येईल, 17.4. तर 17.4च्या जवळपासचा आन्सर असेल तर इथं एकच आन्सर ऑप्शन दिसत आहे, ऑप्शन नंबर ए. किती येईल, 17.375. ह्याचं काय असेल बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण जर उदाहरणं सॉल्व्ह केले तर आपल्याला वेळही वाचते आणि आन्सरही बरोबर निघते. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे, एका गवताच्या शेतात 4 गायींना 6 मीटर लांब बाजूच्या चौरसाच्या कोपऱ्यावर बांधले. त्या गाया फक्त एकमेकींच्या जवळ येऊ शकतात. त्या चौरसाच्या आतमधील किती क्षेत्रफळाचे गवत त्या गाया खाऊ शकणार नाही, खाऊ शकणार नाही म्हणत आहे. ठीक आहे, खाऊ शकणार नाही. चला ठीक आहे. तर पुन्हा आपण डायग्राम काढू अगोदर. हा एक चौरस आहे. ठीक आहे. ओके. आणि याच्या कॉर्नरवर ABCD पकडूया. ह्याच्या कॉर्नरवर गाया बांधल्या आहेत. ठीक आहे.
ओके, हे पूर्ण 6 आहे, तर इथं गाया बांधल्या आहेत. तर ते एकमेकांच्या जवळ येऊ शकतात, म्हणजे फक्त सेंटरपर्यंत येऊ शकतात, याचा अर्थ असं झाला. बरोबर आहे, फक्त या सेंटरपर्यंत ते गाया येऊ शकतात. म्हणजेच ते जे भागाचा चारा खातील तो फक्त भाग एवढा राहील, कारण की दोराने बांधलेत तर दोर फक्त असा सर्कलमध्ये फिरेल. बरोबर आहे, तर एवढ्याच भागाचे ते गवत खाऊ शकतील. ही गाय एवढा भागाचा चारा खाईल, ही गाय एवढा, आणि त्याच्यानंतर इतका ही गाय. म्हणजे आतमधला जो भाग उरला आहे, एवढा भाग, हा एवढ्या भागाचे ते चारा खाऊ शकणार नाही कोणत्याही गाय. तर हा भाग आपल्याला काढायचा आहे. याच्या अगोदर आपण असा क्वेश्चन बघितलाय सेम. ठीक आहे, तर तिथं काय केलं होतं आपण, काय केलं होतं, हा जो आहे चौरसाच्या क्षेत्रफळातून आपण एक वर जो आहे सर्कलच्या क्षेत्रफळ मायनस केलं होतं. इथेही सेम तसंच करायचं. इथपासून इथपर्यंत काय लांबी आहे 6 मीटर, म्हणजे 6चा वर्ग. याच्यातून काय करायचं आहे, सर्कलच्या क्षेत्रफळ मायनस, म्हणजे किती येईल 22/7 पाय आरचा स्क्वेअर इंटू हे पूर्ण 6 आहे, तर हा किती असेल 3, म्हणजे 3चा स्क्वेअर किती येईल 9. डायरेक्ट लिहिलं. ठीक आहे, म्हणजे हा किती येईल 36 मायनस 22/9 198 भागीला 7. ठीक आहे, तर इथं जर भाग तोडला आपण तर किती मध्ये भाग तुटेल, 7 2 14, उरलेत किती 5, त्याच्यानंतर 7 8 56, उरलेत किती 2, त्याच्यानंतर पॉईंट, त्याच्यानंतर 7 2 14. ठीक आहे, म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला 36 मायनस 28.2. तिकडे इकडे शून्याने बॅलन्स करून टाकू, म्हणजे इथे किती येईल 8 पॉईंट, हातचा एक परत, 16 मधून 9 गेले, उरलेत किती 7, हातचा एक परत, आणि इकडे येईल 0, म्हणजे 7.8च्या जवळपासचा आपला उत्तर असेल. ठीक आहे, तर बघू इथे एकच ऑप्शन आहे 7.8च्या जवळपास, म्हणजे आन्सर काय असेल 7.715 काय मीटर आहे. बरोबर आहे, तर मीटरचा स्क्वेअर. ठीक आहे, हा एवढा त्याचा बरोबर उत्तर असेल. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे, जर 77 99 आणि x या संख्येचे LCM आणि LCM अनुक्रमे 3011 आणि 3465 असतील तर x चे किमान मूल्य किती. किमान मूल्य म्हणजे कमीत कमी. ठीक आहे, जास्तीत जास्त तर किती राहू शकते आपण ते काढू नाही शकत, कमीत कमी काढू शकतो. ठीक आहे, तिथं आपल्याला ह्या तिन्ही संख्यांचे आपल्याला काय दिलं आहे, HCF आणि LCM दिले आहे. तर इथं कॅल्क्युलेशन करण्याची गरज आहे का, एक फॉर्म्युला लावा तुम्ही, कोणता HCF गुणिला LCM बरोबर, हा कोणाच्या बरोबर असते, संख्यांच्या गुणाकाराच्या बरोबर असते. बरोबर, संख्यांच्या गुणाकाराच्या. पण इथं हा फॉर्म्युल्यात कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा एक लॉजिक आपण लावू शकतो का, कोणत्याही संख्येची जे मसावी असते अशी संख्या असते ज्या संख्येने त्या प्रत्येक संख्येला भाग तुटते. सिंपल लॉजिक. जर हा एवढासा पॉईंट जर आपल्याला माहीत असेल तर आपण हा उदाहरण न कॅल्क्युलेशन करता सॉल्व्ह करू शकतो. आता बघा, यांचा जो मसावी आहे HCF आहे हा किती आहे 11 आहे. याचा अर्थ इथे येणाऱ्या प्रत्येक संख्येला 11चा भाग तुटेल. आता बघा, 77ला 11चा भाग तुटते, हो 99ला, हो, तिथे इथं अशी संख्या आहे ज्याला 11चा भाग तुटेल. तर ऑप्शनमध्ये बघा, ज्या संख्येला 11चा भाग तुटत आहे तीच या प्रश्नाचा उत्तर असेल. इथं 11चा भाग तुटते का, नाही. इथं 11चा भाग तुटते का, हो. इथं 11चा भाग तुटते का, नाही. इथं 11चा भाग तुटत आहे का, नाही. म्हणजे एकाच संख्येला 11चा भाग तुटत आहे, म्हणजे तोच याचा आन्सर असेल. म्हणजे या प्रश्नाचं जो उत्तर असेल तो काय असेल, 55 असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारचा लॉजिक लावून आपण असे उदाहरणं इझिली सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे, एका घनाचे घनफळ 8 सेंटीमीटरचा घन आणि पृष्ठफळा भागाचे क्षेत्रफळ किती आहे 28 सेंटीमीटर स्क्वेअर आणि लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 4 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर आहे, तर v चा पॉवर -1 चे मूल्य किती असेल. ठीक आहे, इथे एक फॉर्म्युलाही लावू शकतो, पण फॉर्म्युला न लावता कसं सॉल्व्ह करायचं तेही सांगतो मी तुम्हाला. बघा, v चा पॉवर आहे -1. ठीक आहे, हा कोणाच्या बरोबर असते 2/s. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये 1/a प्लस 1/b प्लस 1/c याच्या बरोबर. ठीक आहे, चला म्हणजेच 2
अपॉन यस काय असते, क्षेत्रफळ पृष्ठभागाचे किती आहे 28 गुणिला 1/4 प्लस 1/2 प्लस 1/1. ठीक आहे, म्हणजे इथून भाग तुटला कितीमध्ये 14 मध्ये, म्हणजे हा 1/14 तर इथे येईल गुणिला इथं किती येईल यांच्या एलसीएम बघितलं तर यांच्या एलसीएम येत आहे 4. चला ठीक आहे, वर किती येईल, इकडे 1ने मल्टिप्लाय करायला का, इकडे 2ने बरोबर आहे, आणि इथं 4ने, म्हणजे 4 1 4, 4 आणि 2 6 आणि 1 7 बरोबर. तिथं भाग तुटत आहे कितीमध्ये 2 मध्ये, म्हणजे आन्सर जो येईल तो किती येईल 1/8 सेंटीमीटरचा क्यूब. का बरं, कारण की व्ही म्हणजे वॉल्यूम विचारला आहे म्हणून. बट एवढं फॉर्म्युला लावण्यापेक्षा एक बेसिक जर गोष्ट आपल्याला जर घातांकाचे एक साधा नियम माहीत असेल तरी आपण या प्रश्नाला सॉल्व्ह करू शकतो. कसं बघा, ए चा पॉवर जर -1 असेल तर आपल्याला माहिती हा काय असते 1/a. त्याच प्रकारे आपण याला सॉल्व्ह नाही करू शकत, यालाही असं लिहू शकतो 1/v, आणि व्हीची तर व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट दिली आहे किती आहे बघा, याचा घनमूळ म्हणतो घनफळ 8, म्हणजे 1/8. याचा काय डायरेक्टली आन्सर निघत आहे सेंटीमीटरचा क्यूब. बस एवढं छोटंसं लॉजिक जरी लावलं तरी आन्सर निघते. म्हणून एक कॉन्सेप्ट क्लिअर असणे आणि फक्त आपल्याला सूत्र माहीत असणे याच्यात फरक आहे. थोडंसं कॉन्सेप्ट क्लिअर असेल, ट्रिक लावता येत असेल तर असे मोठे एक्झाम्पलही आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणत आहे, गोलाची त्रिज्या किती आहे 3√3 सेंटीमीटर आहे. या अंतर्गत सर्वात मोठ्या आकाराच्या दंडगोलाची उंची किती असेल. तर अगोदर आपण डायग्रामने याला समजून घेऊ. ठीक आहे, किती आहे म्हणते, एका गोलाची त्रिज्या दिली आहे तर अगोदर गोला काढून टाकू. ठीक आहे, ओके, ते एक गोला काढला आपण. ठीक आहे, याला थोडा साईडला घेतो आणि याच्यात आपल्याला दंडगोल फिट करायचा, एक सिलेंडर. ठीक आहे, त्याचा कलर थोडा चेंज करून टाकू आपण, म्हणजे लक्षात आलं पाहिजे लवकर. ठीक आहे, तिथं हा घेत आहे मी सिलेंडर. ठीक आहे, मी याला याच्यामध्ये फिट करू. ठीक आहे, ओके. तर आपल्याला काय विचारलं आहे, याची मॅक्झिमम हाईट किती असेल. चला ठीक आहे, तर हा जर याचा सेंटर पकडला आपण, ठीक आहे, याचा सेंटर आपण पकडला हा, तिथपासून हे जे असेल हे काय याची त्रिज्या आहे त्रिज्या. आता ह्या दंडगोलाची जी मॅक्झिमम हाईट आहे, ह्या वरचे जे याचे सर्कल आहे याच्या सेंटरपर्यंत असेल. सपोज याचा सर्कल सेंटर हा आहे, इथलं सेंटर हा आहे, तर याची जी हाईट असेल इथपर्यंतच असेल ना, म्हणजे इथपासून इथपर्यंत आणि इथपासून इथपर्यंत एवढीच असेल बरोबर आहे. आणि याला जर थोडंसं समोर वाढवलं, इथपासून इथपर्यंत आणि इथपासून इथपर्यंत, तर इथपासून हे इथपर्यंत एक पूर्ण त्रिज्या होते, इथपासून इथपर्यंत हे एक पूर्ण त्रिज्या होते बरोबर आहे. म्हणजेच हे जर टोटल बघितलं तर हे एक त्रिज्या आणि हे एक त्रिज्या, तर हे टोटल किती बनत आहेत, हे 2 त्रिज्या बनत आहेत, म्हणजे 2r. पण हे पूर्ण घेत आहोत का आपण, नाही, इथून इथपर्यंत भाग आणि इथून इथपर्यंत भाग, म्हणजे हा एक भाग सुटलाय. म्हणजे हा जो इथपासून इथपर्यंत भाग आहे हा पूर्ण भागाच्या किती आहे 1/3 आहे. 1/3 कशामध्ये, रूटमध्ये. तर हा याचा फॉर्म्युला बनला. ठीक आहे, म्हणजे याची जर हाईट काढायची आहे, हाईट जर काढायची आहे तर फॉर्म्युला काय आहे 2r × 1/√3. म्हणजे किती होईल, याची त्रिज्या किती दिली आहे 2 × 3√3 अपॉन किती हे √3. तर काय झालं याच्याने, √3 ला √3 खतम, म्हणजे 3 दुने किती 6 काय सेंटीमीटर. म्हणजेच जे मॅक्झिमम हाईट येईल कशाची, ह्या दंडगोलाची, ते किती 6 सेंटीमीटर. ठीक आहे, तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये परीक्षेच्या दृष्टीने जे अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत 20 ते घेतले आहेत. याची जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर नक्कीच परीक्षेत येणारे क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह कराल.
ठीक आहे, आपण असेच क्वेश्चन याच्या पुढच्या भागातही घेऊन येऊ. तर भेटू आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.